देशासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या भारतीय सैनिकांबद्दल आपल्या मनात आदर असतोच, पण नागपूरच्या एका 70 वर्षीय सेवानिवृत्त बँक क्लर्कनं देशप्रेमाचा असा काही आदर्श घालून दिलाय जो ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल। आपल्या आयुष्याची संपूर्ण जमापुंजी त्यांनी भारतीय सैन्याला दान केली आहे। श्रीकांत सहस्रबुद्धे, वय वर्ष 70, बँकेतून क्लर्क म्हणून सेवानिवृत्त झालेल्या सहस्रबुद्धेंनी आपल्या कष्टाची तब्बल 25 लाख रुपयांची पुंजी भारतीय सैन्याला सुपूर्द केली आहे। कॅन्सरनं पत्नी अंजली सहस्रबुद्धेंचं काही वर्षांपूर्वी निधन झाल्यानंतर जगात एकटे पडलेल्या श्रीकांत सहस्रबुद्धे यांनी पत्नीसोबत सेवानिवृत्तीच्या आयुष्यात संपूर्ण जग पाहण्यासाठी 25 लाख रुपये जमा केले होते। सहस्रबुद्धेंचा हा त्याग आज संपूर्ण देशासाठी एक मोठा आदर्श ठरलाय। आपण श्रीकांतजी सोबत बोलूया। श्रीकांतजी, नेमकं जो रिटायरमेंटचा पैसा मिळाला आणि तो आता तुमच्या या वृद्ध काळामध्ये तुम्हाला कामी पडू शकत होता, तो तुम्ही भारतीय सैन्याला दिलाय? येस सर, तसाच दिला मी मुद्दाम, कारण मला माझ्या महिन्याच्या ज्या जबाबदाऱ्या असतात आपल्याला लागणार आहे त्याच्यासाठी पेन्शन चाललेली आहे। त्याच्यामुळे तो पैसा म्हणजे फक्त मी इकडे तिकडे फिरायच्यासाठी वगैरेच ठेवलेला होता, म्हणून ठेवला होता माझ्या वाईफबरोबर। पण दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला मला रिटायरमेंटच्या 6 महिने आधीच, आणि मग मला एकटं फिरायचा काही कुठं मूड झाला नाही, म्हणून तो पैसा इतक्या दिवस ठेवून दिला होता मी तसा। आणि माझे एक स्नेही आहेत, त्यांच्यातर्फे मुकुंद पाध्ये, त्यांनी एक 1.25 महिन्यापूर्वी याच आर्मी जनरल वेलफेअर फंडला 1 करोड दिले होते। तेव्हापासून माझ्या डोक्यात तो एक विचार चालू झाला की या माणसाने दिले तर आपण आपले उरलेले पैसे द्यावे आणि इति कृतकृत्यता करावी। आपण नुसतं बोलतो, पण मला असं वाटलं की नाही, आर्मीला देणं म्हणजे सगळ्यात जास्त चांगलं आहे। म्हणून अंजलीजींसोबत फिरण्यासाठी जो पैसा साठवला होता, आज अंजलीजी नाहीत, त्यामुळे त्या पैशाचा वापर न करता तो भारतीय सैन्याला द्यावा? अगदी बिलकुल त्याच उद्देशाने मी दिला आहे की बा तो फिरल्यावर मला जितकी मजा आली असती तर त्याहून कदाचित जास्त त्याचा चांगला सदुपयोग होणार आहे। कारण आपल्या देशासाठी जे लढताना आपला जीव देऊन देतात, तर त्यांच्या कल्याणासाठी तो पैसा गेला तर याच्यापेक्षा माझ्यासाठी दुसरी चांगली गोष्ट नाही आहे कुठेच। रिटायरमेंट नंतर साठवलेला जो पैसा आहे, वाचवलेला जो पैसा आहे, त्याच्यातून भारतात आणि परदेशात फिरू असं त्यांचं दोघांचं नियोजन होता, स्वप्न होती। मात्र कदाचित ते देवाला मान्य नव्हतं आणि अंजलीजी निघून गेल्या, आणि त्याच्यानंतर आता श्रीकांतजींनी उरलेल्या पैशाचा काय करायचा म्हणून ते भारतीय सैन्याला दान केले आहेत। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर।